नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, 22 जूनच्या दिवशी महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. या दरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे सरकार व विरोधकांद्वारे समोर आणले जात आहेत आणि त्यावर सभागृहात सखोल चर्चा होते. या दरम्यान अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जूनला भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमध्ये घडलेल्या एका तिहेरी तलाक प्रकरणाचा उल्लेख करत लक्षवेधी सूचना मांडली. ज्यात ते म्हणतात की तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्वासारख्या प्रथेंमुळे मुस्लिम महिलांवर मोठा अन्याय होतोय. पाकिस्तानातही बहुविवाहावर बंधन आहे, तर मग भारतात का नाही? आणि राज्य सरकार समान नागरी कायदा कधी लागू करणार आहे? यावर राज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात योग्य ते उत्तर दिलंच. पण ते म्हणतात ना, वर्मावर बोट ठेवणं किंवा दुखऱ्या नसेवर बोट ठेवणं, अगदी तसंच बहुविवाह, तिहेरी तलाक आणि यात अजून भर टाकत पाकिस्तानचा जिथे उल्लेख झाला असेल तिथे कट्टर मुस्लिम व्यक्तीच्या मनात जळजळाट होणं साहजिक आहे. आणि तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सना मलिक यांना झालं. कारण देवयानी फरांदे यांचा प्रश्न सरकार व त्यांच्या पक्षातले सहकारी जे मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्यांना होता. ज्या सना मलिक यांचा काहीच लांब लांबपर्यंत संबंध येत नाही, तरीही त्या सभागृहात उभं राहून पाकिस्तानची बाजू घेत त्यांनी केलेलं काम काही नवीन नसून कुराणमध्येच लिहिलेलं आहे. आणि अगदी तसंच भारतानेही देशात कुराणची अंमलबजावणी करावी, कारण आम्ही म्हणजे संपूर्ण मुस्लिम समाज हा केवळ कुराणलाच मानतो, अशी मागणी त्यांनी राज्य सरकार समोर ठेवली आहे. अगदी पुरातन काळापासून ते आजपर्यंत हिंदू किंवा सनातन धर्मात अनेक बदल झालेले. ज्या प्रथा परंपरा काळानुसार बदलणं गरजेचं होतं, त्या बहुतेक वेळा हिंदू समाजाने एकतर बंद केल्या किंवा बंद करता येत नसतील तर त्यात आमूलाग्र बदल घडवून आणले. आणि हे करण्यासाठी या समाजाला कोणत्याही राजाची व सरकारी आदेशाची गरज पडली नाही, तर आत्मपरीक्षण करून यात समाजातल्या काही लोकांनी पुढाकार घेऊन ते बदल घडवून आणले. विशेष करून आपण जर स्वतंत्र उत्तर काळात पाहिलं तर असे अनेक बदल हिंदू समाजाने मोठ्या मनाने स्वीकार केलेले. जे दुसऱ्या धर्मात करण्याचा विचारही करणं स्वतःचा जीव धोक्यात घालण्या इतकं संकटाचं होतं. पण हिंदूंनी देशहितासाठी लग्नापासून ते दलितांना आरक्षण देण्यापर्यंत अशा अनेक बाबींमध्ये खुल्या दिलाने एकाच दुसरी घटना सोडली तर कोणत्याही प्रकारची हिंसा न करता बदल स्वीकार केलेला. कारण या समाजाचं बीज हे परिवर्तनावरच टिकलेलं. म्हणून श्रीकृष्ण ही गीतेत सांगतात की जो व्यक्ती काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणत नाही त्याचा विनाश होणं निश्चित आहे. ज्यामुळे हिंदू धर्माने वेळोवेळी परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणले. त्यामुळे जिथे अनेक पुरातन धर्म इतिहास जमा झाले त्याच पटलावर हिंदू धर्म मात्र आजही जगावर राज्य करतोय. आणि ज्याही व्यक्तीला शांती हवी असेल तो व्यक्ती हिंदू धर्माचे संस्कार स्वीकार करतोय. आणि अशी अनेक उदाहरणं तुम्हाला जगात सापडतील. उगाच इस्कॉन सारखी संस्था जगभरात पसरलेली नाही. पण त्याच वेळी जेव्हा हिंदू आपल्या इतिहासाला सोबत घेत भविष्याला पाहता स्वतःमध्ये बदल घडवतोय, तेव्हा दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाज मात्र भारतात आणि संपूर्ण जगातच हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेलेले शब्द हे देवाचे असून तोच आपल्यासाठी शेवटचा हुकूम आहे आणि याचं पालन केल्यास आपल्याला जन्नत प्राप्त होईल असा विचार घेऊन वावरतोय. त्यामुळे अपवाद वगळता संपूर्ण मुस्लिम समाज हा पारतंत्र्यात आणि त्यामुळे धार्मिक कट्टरतेत अडकलेला आहे. आणि हे मीच नाही तर अनेक मुस्लिम विचारक व मुस्लिम धर्माचा त्याग केलेले कोट्यावधी लोक म्हणतात. व या कट्टरतेचे भीषण दुष्परिणाम आपण अनेक दशकांपासून इराण सारख्या देशांमध्ये पाहतोच आहोत. आता यात सरकारही मुसलमानांचे चोचले पुरवते, कारण जगभरातल्या अनेक देशांमध्ये मुसलमान हा एक वोट बँक बनवून बसलेला आहे. त्या देशात कोण पंतप्रधान होणार, कोण खासदार होणार, कोण मंत्री होणार हे आता मुस्लिम ठरवतात. कारण मुस्लिम समाज एकठ्ठा डोळे कान व आपला मेंदू बंद करून मौलवी ज्याला सांगतील त्याला मतदान करत असतो. कारण या धर्माची रचनाच तशी करण्यात आली जेणेकरून वरती बसलेला व्यक्ती तो राजा असेल, मौलवी असेल किंवा कुटुंबातला प्रमुख असेल, तो जे सांगेल ते बाकीच्यांनी गपगुमान करायचं. त्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी कुराणमध्ये इतरांना दिलेली नाहीये. आणि अगदी हेच संबंध सामान्य मुस्लिम व पैगंबर मोहम्मद व अल्लाह यांच्यात आहे. म्हणून कुराणवर प्रश्न उत्तर करण्याची, टीका करण्याची किंवा साधी चर्चा करण्याचीही परवानगी मुस्लिम धर्मात कोणालाच दिली गेलेली नाहीये. कारण अल्लाहने सांगितलेला शब्द हा अंतिम आहे आणि त्यावर विचार करण्याचीही स्वतंत्रता तो सामान्य मुसलमानाला देत नाही. पण आता रोजच्या जीवनात तुम्ही काय करायचं हे सांगायला अल्लाह तर खाली येणार नाही. त्यामुळे त्यांचे स्वघोषित गेटकीपर्स मौलवी हे मुस्लिम समाजाला नियंत्रित करत असतात आणि त्यांचा शब्द अल्लाहचा मानून समाजाने त्यावर अंमलबजावणी करायची असते, जे की इतर धर्मात खास करून हिंदूंमध्ये अजिबात होत नाही. हिंदू धर्म हा प्रश्न उत्तरावर टिकलेला धर्म आहे.
उदाहरणार्थ भगवद्गीता हा देवाचा आदेश नाही, उपदेश आहे. आणि उपदेश हा सल्ला असतो, तो मानायचा का नाही ही तुमची इच्छा असते. त्यावर श्रीकृष्णाने किंवा धर्माने तुमच्यावर कोणतीही जोर जबरदस्ती केलेली नाही. वरून हा सल्ला सुद्धा श्रीकृष्णाने समोरून दिलेला नसून अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरा स्वरूपात दिलेला. म्हणजे एका भक्ताने देवाला प्रश्न विचारल्यावर देवाने दिलेला आदेश नाही, तर उपदेश म्हणजे भगवद्गीता, ज्यात भगवान तुम्हाला कुराणप्रमाणे मी सांगितलेला शब्द मानायचाच आहे असा कोणत्याही प्रकारचा आदेश देत नाहीत. त्याने उलट गीतेत कर्म सिद्धांतांचा उल्लेख केलेला आहे. आणि हीच स्वतंत्रता दोन धर्मांच्या लोकांद्वारे केलेल्या मतदानातही दिसून येते. हिंदू मतदान करताना गावच्या पुजाऱ्यांचं ऐकून नाही, तर स्वतःच्या बुद्धीचा वापर करून मतदान करत असतो. पण या उलट मुस्लिम जवळच्या मौलवींचं ऐकून मतदान करतो, ज्यामुळे राजकारण्यांना 100 हिंदूंची मतं घेण्यासाठी 100 हिंदूंना मनवावं लागतं. पण त्याच वेळी त्याला 100 मुसलमानांची मतं हवी असतील, तर त्या 100 व्यक्तींकडे न जाता ते 100 ज्या मौलवीकडे जातात त्यालाच जर आपल्या पक्षाकडे आणलं, तर ते 100 लोक आपोआपच आपल्या पक्षाला मतदान करतील. हे सर्व राजकारण्यांना आज कळालेलं आहे. त्यामुळे इंग्लंडपासून अनेक पाश्चात्य देशांत निवडणूक जिंकण्यासाठी तिथल्या तथाकथित सेक्युलर पुरोगामी पक्षांनी मुसलमानांची आपापली एक वोट बँक तयार केलेली आहे, ज्याचा फायदा त्यांना निवडणुकीत नक्कीच होतोय. पण भविष्यात ते स्वतःसाठी किती भीषण संकट निर्माण करतायत याचा अंदाज सुरुवातीला त्या नेत्यांना येत नाही. पण कालांतराने ती वोट बँक सुरुवातीला आपल्या हक्कांची मागणी करते, त्यानंतर दुसऱ्यांना मतदान करण्यापेक्षा आपल्याला आपल्याच समाजातला आमदार आणि खासदार हवा, ते इथपासून एक वेगळ्या देशापर्यंत ही वोट बँक जाऊन पोहोचते, जे आपण 1947 ला भारताची फाळणी होताना अनुभवलेलं. पण त्यानंतरही पाश्चात्य देशांचं सोडा, भारताने सुद्धा काहीच धडा घेतलेला नाहीये, हे पाहून खरंच आश्चर्य वाटतं. आणि मग त्याचंच फळस्वरूपात सना मलिक सारखे लोक निवडून येतात, जे विधानसभेत उभं राहून हिंदू बहुसंख्यक असलेल्या देशात कुराण लागू करण्यात यावी अशी मागणी करण्याची हिम्मत करतात. आता सना मलिक हे नाव आपल्यासाठी काही नवीन नाहीये. त्या शरद पवारांचे खास, उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले, शिवाजीनगर मानखुर्द या मतदारसंघातून 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आणि ज्यांना ईडीने 2022 ला आतंकवादी दाऊद इब्राहिम सोबत संबंध असल्या कारणाने अटक केली होती, अशा नवाब मलिक यांच्या कन्या आहेत. त्यामुळे जी व्यक्ती नवाब मलिक यांचं राजकारण पुढे नेते, ज्यांचं निवडून येणं हे मौलवींवर अवलंबून आहे, त्याने पाकिस्तानची जय जयकार करणं किंवा वेळोवेळी कुराणचा दाखला देऊन आपण किती कट्टर आहोत याचा पुरावा देणं हे साहजिक आहे. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की एक महिला असून सुद्धा सना मलिक या समाजातल्या सर्व स्त्रियांचा सोडा, पण त्यांच्याच धर्मातल्या महिलांवर बहुपत्नी व तिहेरी तलाक सारख्या गोष्टींचा आधार घेऊन पुरुषांनी जो अमानुष अत्याचार केला त्याला समर्थन करतात. ज्या नियमांना जंगलात राहणारे वनवासी सुद्धा वाईट समजतात, त्यावर थुंकतात, ते कसं बरोबर आहे किंवा ते चुकीचं तुम्ही मानत असाल तर तुमच्याही धर्मात ते होतं, हे सांगण्याची जिद्द तडफड सना मलिक यांनी विधान भवनात दाखवली. पण या पद्धतींमुळे खरंच मुस्लिम महिलांवर अत्याचार झाला व नरेंद्र मोदींनी 22 ऑगस्ट 2017 ला तलाकी बिद्दत म्हणजे ट्रिपल तलाक भारतातून कायमचं संपवलं, याबद्दल एकाही शब्दाने त्यांनी आभार प्रकट केले नाही. उलट त्या म्हणतात की बहुपत्नी पद्धत ही केवळ मुसलमानांमध्ये नाही तर इतर धर्मियांमध्ये सुद्धा आहे. पण त्यांना एवढीही साधी बुद्धी नाहीये की हिंदू, शीख, जैन व बौद्ध यांच्यातल्या लग्न पद्धतीत ज्या काही विकृती असतील त्यांना दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू मॅरेज ऍक्ट 1950च्या दशकातच तयार करून पंडित जवाहरलाल नेहरूंवर दबाव टाकून लोकसभेत पारित करायला लावलं होतं. आणि त्यानंतर अधिकृतपणे सनातन धर्मात बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यात आली होती. आणि त्या गोष्टीला आता जवळपास 7 दशकं उलटून गेलेली आहे. आणि आपल्या देशात आजच्या स्थितीला केवळ मुसलमानांनाच मुस्लिम पर्सनल लॉ नुसार 1 पेक्षा अधिक पत्नी ठेवण्याचे अधिकार देण्यात आले, ज्यावर एक महिला असल्या कारणाने सना मलिक यांना पुढे येऊन बोलायला पाहिजे होतं आणि त्यांचा आवाज जगभरातल्या माध्यमांनी कव्हरही केला असता, कारण त्या एक लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत. पण दुर्दैवाने महिलांसाठी बोलायचं तर सोडाच, उलट त्या भारतात कुराण लागू करण्याच्या बाता मारतात. हे खरंच भारताचं दुर्दैवच म्हणावं लागेल, कारण सना मलिक हे केवळ एक उदाहरण आहे. भारतात जितकेही मुस्लिम लोकप्रतिनिधी निवडून आलेत त्यातले 99% बहुपत्नी व तिहेरी तलाक सारख्या महिलांवर अन्याय करणाऱ्या पद्धतींना समर्थन करताना दिसतात. आणि त्यातही आणखी दुःख या गोष्टीचं वाटतंय की भारतीय मीडिया अशा कट्टर मुसलमानांना पुरोगामी असल्याचं सर्टिफिकेट देऊन सेक्युलर ठरवतात आणि भाजप व संघाला कट्टर मानसिकतेचं म्हणतात, जेव्हा की त्यांच्यातला एकही व्यक्ती तुम्हाला समाज माध्यमांवर भारतात भगवद्गीता लागू करा किंवा संविधान संपवा
अशा गोष्टी बोलताना अजिबात दिसणार नाही. असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता व स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर योगदान करून या चॅनलला मोठं करण्यासाठी मदत करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.